या ठिकाणी 17/1000 म्हणजे 17/1000 याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात किती येईल हे काढायचं आहे किंवा हे शोधायचं आहे. आता दशांश अपूर्णांक म्हणजेच काय, डेसिमल फ्रॅक्शन. एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, रूपांतरित करायचं असेल, त्यावेळेला काय करायचं, हा जो वरचा न्यूमिरेटर आहे 17 तो ॲज इट इज द्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की डिनॉमिनेटरमध्ये यात 1च्या नंतर किती झिरो आहेत. तर आपल्याला लक्षात येईल की 3 झिरो आहेत, 1 2 3. मग काय करायचं, आपल्याला जो आपण 17 लिहिला आहे, जो वरचा जो न्यूमिरेटर लिहिला आहे त्याचा जो युनिट प्लेसवरती म्हणजेच त्याच्या एकक स्थानी कुठली संख्या आहे 7, तिथून काउंटिंग स्टार्ट करायची. आणि किती झिरो येते, 3 झिरो आहेत, म्हणजे 3 डिजिटच्या अगोदर डेसिमल पॉईंट आला पाहिजे. म्हणजे किती, 1 2. आता इथे काही नाही, इथं 0 द्यायचा, म्हणजेच 1 2 3. म्हणजे इथं 3 झिरो आहेत ना, 1 2 3, म्हणजेच 1 2 3 डेसिमल पॉईंट आणि हा 0. मग याच्यासारखं आन्सर कुठे दिलेलं आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय दिलं आहे, हे मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. आता याचे हे जे 1 and 5/8 दिलेलं आहे त्याच्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती. आता दशांश म्हणजे काय, डेसिमल फ्रॅक्शन. काय म्हणायचं, डेसिमल फ्रॅक्शन. आता याला जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं, 1 and 5/8 जे आहे त्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. मग काय करायचं, हा जो 8 आहे तो मल्टिप्लाय करणार कोणाला, या 1ला, त्याच्याबरोबर प्लस करायचं काय, हा वरचा जो न्यूमिरेटर आहे. ठीक आहे. अपॉन हा 8. मग 8 1 जा 8 प्लस हा 5 अपॉन 8. आता या न्यूमिरेटरमध्ये जे आपल्याला ॲडिशन करायचं आहे 8चं आणि 5चं, 8 + 5 केलं तर किती आलं, 13. आणि 13ला जर आपण डिवाईड केलं 8ने तर किती आन्सर येईल, 13 / 8. कसं करायचं, आता 8च्या टेबलमध्ये कुठला नंबर जो 13च्या जवळ येतो, 8 1 जा 8. ठीक आहे. आता आपण मायनस केलं, 13मधनं 8 मायनस गेलं तर किती राहिलं, 5. पण आपल्याला काय करायचं, या 5ला पण डिवाईड करायचं. पण 5 तर आपला काय रिमाइंडर आहे, म्हणजे बाकी आहे. मग आपण काय करणार आहे, 5ला डिवाईड करत असताना या 5च्या नंतर 0 लिहायचा आणि या 1च्या नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा. ठीक आहे. मग आता 8ने डिवाईड करायचं या 50ला. मग 8 6 जा जर केला तर किती येतो, 48. मग आपण काय केलं, याला मायनस केलं, किती राहिलं, 50 - 48 केलं तर 2 राहिलं. परत काय करायचं, आपल्याला ह्या 2ला डिवाईड करायचं आहे. ठीक आहे. मग 2ला डिवाईड करायचं असेल तर 2 हा 8पेक्षा छोटा आहे. मग आपण काय करणार, इथे 0 घेणार. बरोबर आहे. आता 20ला 8ने डिवाईड करायचं. 8च्या टेबलमध्ये असा कुठला नंबर आहे जो 20च्या जवळ येतो, 8 2 जा 16. इथे 2 लिहायचा, इथे 16 लिहायचा. 20 - 16 केलं तर किती राहिलं, इथे 4. मग परत या ठिकाणी 0 घ्यायचा. आता 40 आला. परत 8च्या टेबलमध्ये 40 येतो का, तो येतो. 8 5 जा 40. इथे 5 लिहायचा आणि इथे 40 लिहायचा. आता 40 - 40 केलं तर 0. आपला आन्सर किती आलं आहे, 1.625. 1.625 म्हणजे मग आपला ऑप्शन नंबर डी हे काय बरोबर आहे. ठीक आहे, समजलं.